एकदा हे व्हेज पफ पॅटीस पहा, अगदी खारीसारखे बनून तयार होतात. खारी आहे की पॅटीस आहे हे समजत नाही, एवढ्या या पॅटीसला लेअर्स येतात. आणि हे पॅटीस आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. अगदी खुसखुशीत असे हे पॅटीस बनून तयार होतात. एक पॅटीस मी तुम्हाला इथे कापूनही दाखवते. पहा, अगदी खुसखुशीत असे हे पॅटीस बनून तयार झाले आहेत आणि आतपर्यंत चांगले असे तळले गेले आहेत. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका वाटीने मोजून 2 वाट्या मैदा घेतला. मैदा मी इथे चाळून घेतला आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ. 2 वाट्या मैद्यासाठी 2 पळ्या तेल घालून घेऊ. मी इथे थंड तेल वापरलं आहे. तेल असं पिठामध्ये घातल्याने पॅटीस अगदी खुसखुशीत बनतात. आता हे तेल सगळं पिठाला चांगलं असं चोळून घेऊया आणि पीठ मिक्स करून घेऊ. तर पहा, मी इथे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे. असं मुठीमध्ये घेतल्यावर मूठ वळते इतपत आपण पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घेऊया. आपण चपात्या बनवण्यासाठी जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ मळून घ्यायचं. तर पहा, मी इथे पीठ चांगलं असं मळून घेतलं. वरून थोडंसं तेल टाकूया. तेल चांगलं पिठाला लावून घेऊ. आता हे पीठ चांगलं झाकून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत पॅटीसच्या आतमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 4 उकडलेले बटाटे घेतले आहेत. बटाटे आता मॅश करून घेऊया. मी इथे एका चमच्याच्या मदतीने सगळे बटाटे मॅश करून घेणार आहे. तर पहा, मी बटाटे इथे मॅश करून घेतले. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटून घेऊया, पाणी न घालता. तर पहा, मी इथे चटणी वाटून घेतली आहे. आता एका कढईमध्ये 1 पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहऱ्या घालू. मोहऱ्या चांगल्या तडतडून देऊया. अर्धा चमचा जिरे घालून घेऊ. जिरेही चांगले फुलून देऊया. तर पहा, जिरे इथे चांगले फुलले आहे. आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली चटणी घालून घेऊ. सगळं चांगलं असं मिक्स करून 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालूया आणि ही फोडणी खमंग अशी परतवून घेऊ. वरून अर्धा चमचा हळदी पावडर घालूया. सगळं चांगलं असं परतवून घेऊया. आता याच्यामध्ये हे उकडून घेतलेले बटाटे घालून घेऊ. वरून चवीपुरतं मीठ घालूया आणि भरपूर अशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊ. आता हे सगळं चांगलं असं परतवून मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनटं हा मसाला असाच आपण परतवत राहू. तर पहा, मी मसाला चांगला 2 ते 3 मिनटं परतवून घेतला आणि आपला मसाला बनून तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया. पॅटीसला चांगले लेअर्स येण्यासाठी कॉर्नफ्लॉवरचा साठा तयार करून घेऊ. त्यासाठी एका वाटीमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलं. आता याच्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता. आता 2 मिनटं हा साठा चांगला असा मिक्स करून घेऊ. तर पहा, मी इथे साठा बनवून तयार केलेला आहे. इकडे या मळून ठेवलेल्या कणकेला देखील अर्धा तास झाला आहे. ही कणिक पुन्हा एकदा चांगली अशी मळून घेऊया. आता या कणकेचे एकसारखे 6 गोळे करून घेऊ.
तुम्ही याऐवजी 5 गोळे देखील करून घेऊ शकता किंवा 4 गोळे केले तरी चालतील. तर पहा, मी इथे एकसारखे 6 गोळे करून घेतले आहेत. या 6 गोळ्यांच्याही एकसारख्या चपात्या लाटून घेऊ. मी इथे पिठाचा एक गोळा घेतला. या गोळ्याला सुक्कं पीठ लावून त्याची चपाती लाटून घेऊ. चपाती अगदी पातळ लाटून घ्यायची आहे. तर पहा, मी इथे चपाती लाटून घेतली आहे. सगळ्या चपात्या आपण याच पद्धतीने लाटून घेऊ. 6च्या 6 चपात्या एकसारख्या लाटून घेऊया. मी सगळ्या चपात्या लाटून घेतल्या. आता एका चपातीवर 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचा साठा घालून घेऊ आणि हाताने अशा प्रकारे साठा सगळ्या चपातीला लावून घेऊया. काठापर्यंत साठा चांगला लावून घ्यायचा. जास्तीही साठा लावायचा नाही. 1 ते 1.5 चमचा साठा लावायचा. आता वरून थोडंसं सुक्कं पीठ भुरभुरू आणि वरून बनवलेली दुसरी चपाती टाकून घेऊया. चपाती चांगली काठापर्यंत चांगली लावून घेऊ. या चपातीवर देखील कॉर्नफ्लॉवरचा साठा लावून घेऊ. अशाच प्रकारे 6 चपात्यांचे 6 लेयर्स लावून घेऊया. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा पॅटीस बनवून खाऊन बघा. अगदी लेयरदार पॅटीस तयार होतात आणि खारीपेक्षाही खुसखुशीत हे पॅटीस लागतात. तर पहा, मी 6 चपात्यांचे 6 लेयर्स लावून घेतले. सगळ्यात वरती असलेल्या चपातीला साठा लावायचा नाही. आता थोडंसं सुक्कं पीठ लावून घेऊ आणि याची एक मोठी पोळी लाटून घेऊया. अगदी हलक्या हाताने एकसारखी ही पोळी लाटून घेऊया. तर पहा, मी इथे मोठ्या आकारामध्ये पोळी लाटून घेतली. आता याच्यावरती पुन्हा कॉर्नफ्लॉवरचा साठा लावून घेऊ. सगळ्या पोळीच्या काठापर्यंत साठा चांगला लावून घेऊया, जेणेकरून आपले पॅटीस अगदी लेयरदार बनतील. तर पहा, सगळ्या पोळीला मी इथे साठा लावून घेतला. आता ही पोळी फोल्ड करून घेऊया. अशा प्रकारे एक साईडचा पदर घेऊन मध्ये फोल्ड करून घेऊ आणि दुसऱ्या साईडचा पदर घेऊन या फोल्ड केलेल्या पदरावर ठेवून देऊ. वरून पुन्हा साठा लावून अशा प्रकारे फोल्ड करून घेऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. चौकोनी आकार देऊन घेऊ. पुन्हा थोडंसं सुक्कं पीठ लावून घेऊ आणि या गोळ्याची पोळी लाटून घेऊया. या गोळ्याची अगदी पातळ ही पोळी लाटायची नाही. आता जाडसर अशी पोळी लाटून घेऊ आणि हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची. तर पहा, मी इथे पोळी चांगली लाटून घेतलेली आहे. अगदी पातळ ही केलेली नाही. जाडसर अशी ही पोळी लाटून घेतली. व्हिडिओमध्ये बघू शकता मी पोळी किती जाडसर लाटलेली आहे. आता या पोळीचे बाजूचे काठ एकसारखे कापून घेऊया आणि पोळीला चौकोनी आकार देऊन घेऊ. तर पहा, चौकोनी आकारामध्ये मी ही पोळी कापून घेतली आहे. आता मधून देखील ही पोळी कापून घेऊया. मी इथे 6 तुकडे करणार आहे. मी मोठे पॅटीस बनवणार आहे. तुम्हाला जर छोटे पॅटीस बनवायचे असतील तर तुम्ही 6 ऐवजी 9 तुकडे देखील करून घेऊ शकता. आता मध्येही चौकोन आकाराचे छोटे छोटे 6 तुकडे करून घेऊ. तर पहा, मी इथे 6 तुकडे करून घेतले आहेत. आता इथे पोळीचा एक चौकोनी तुकडा घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला घालू. बाजूला पाण्याचे असे हात लावून घेऊया, जेणेकरून पॅटीस तळताना खुलणार नाही. आता हा पॅटीस बंद करून घेऊ आणि मध्ये अशा प्रकारे दाबून घेऊया. काठाला पॅटीस दाबायचा नाही, नाहीतर लेयर्स चांगल्या होणार नाही. म्हणून मध्ये असा पॅटीस दाबून घेऊया. तर पहा, मी पॅटीस बनवून घेतला आहे. आणखीन एक पॅटीस मी तुम्हाला इथे बनवून दाखवते. जर या पद्धतीने तुम्ही पॅटीस घरच्या घरी बनवले तर मार्केटमधले पॅटीस खायचे विसरून जाल. एवढे लेयरदार हे पॅटीस बनून तयार होतात. तर पहा, दुसरा पॅटीस देखील मी इथे बनवून घेतला आहे. सगळे पॅटीस आपण याच पद्धतीने बनवून घेऊ. तर पहा, सगळे पॅटीस मी इथे बनवून घेतले. आता हे पॅटीस तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं. तेल मी इथे 5 मिनिटं मंद आचेवरती गरम करून घेतलं. आता या तेलामध्ये हे पॅटीस सोडून घेऊ.
तेल अगदी जास्तीही गरम करायचं नाही. मंद आचेवरती 5 मिनटं तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये पॅटीस घालून घ्यायचे आणि मंद आचेवरतीच हे पॅटीस दोन्ही साईडनी चांगले असे तळून घ्यायचे. तेल जर जास्ती गरम असेल तर पॅटीसला चांगल्या लेयर्स येत नाही आणि पॅटीस आतपर्यंत चांगला तळलाही जात नाही. म्हणून मंद आचेवरतीच हे पॅटीस चांगले असे तळून घ्यायचे. दोन्ही साईडनी पॅटीस चांगले असे तळून घेऊ. तर पहा, आता पॅटीसच्या लेयर्स सुटायला लागलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, अगदी खारीसारख्या या पॅटीसच्या लेयर्स सुटतात. खारी आहे की पॅटीस आहे हे समजत देखील नाही. हे पॅटीस तळत असताना गॅस थोडा देखील फास्ट करायचा नाही. मंद गॅसवरतीच हे पॅटीस तळून घ्यायचे आहेत. 6 ते 7 मिनिटात पॅटीस चांगले तळून तयार होतात. तर पहा, पॅटीसला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता पॅटीस तळून तयार झाले आहेत आणि तुम्ही लेयर्स बघू शकता किती छान आलेले आहेत, अगदी खारीसारख्या. आता हे पॅटीस काढून घेऊया आणि दुसरे पॅटीस देखील याच पद्धतीने तळून घेऊ. तर पहा, सगळे पॅटीस मी इथे तळून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता पॅटीसला किती छान अशा लेयर्स आलेल्या आहेत. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की या पद्धतीने एकदा असे खुसखुशीत आणि खारीसारखे पॅटीस बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडतील आणि पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवाल